क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ये हमारा देश का दुर्भाग्य है कि 70 साल 75 साल बाद हमको ऐसी पिक्चर देखने को मिल रही है। इसका दोषी कौन है? वो हरामजादे कुत्ते दोषी है जिन्होंने इतिहास गलत बताया, इतिहास गलत लिखा। खरं तर मंडळी, यंदाच्या वर्षी 14 फेब्रुवारीला सो कॉल्ड व्हॅलेंटाईन्स डे साजरा न करता यूथ जे आहे भारतातलं, तर ते आपल्याला छावा दिवस साजरा करण्यासाठी, छावा हा सिनेमा बघण्यासाठी थिएटर्समध्ये गर्दी करताना दिसलं आणि म्हणूनच ते बघून खरंच मन खूप प्रसन्न झालं. बरं, छावा रिलीज झाला आणि याच्यामध्ये विकी कौशल, अक्षय खन्ना या दोघांनी तर कमालीचंच काम केलंय आणि दोघांनाही नॅशनल अवॉर्ड हा मिळायलाच पाहिजे अशी मागणी सगळ्या चाहत्यांकडनं होते, किंबहुना माझ्याकडनं सुद्धा होते, कारण कमालीच्या भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत छावा या सिनेमामध्ये. पण यांच्या समवेतच काही मराठी कलाकार सुद्धा होते, त्यांचं सुद्धा कौतुक तितकंच करणं गरजेचं आहे. सारंग साठे असेल, त्याच्यानंतर सुव्रत जोशी असेल, त्याच्यानंतर संतोष जुवेकर असेल, या सगळ्यांच्या समवेत आणखीनही मराठी कलाकार नक्कीच होते, ज्यांनी लिटरली खूप सुंदर असं काम या सिनेमामध्ये केलंय आणि नक्कीच कौतुकास्पद ते ठरलंय. बरं, आता एक महत्वाची गोष्ट मंडळी, शंभूराजेंना मुघलांच्या हाती पकडून देणारे जे लांडगे होते, छावा सिनेमामध्ये आपण पाहिलंच, अनाजी पंत असतील, कान्होजी असतील, गणोजी असतील, हे सगळे तर त्यावेळेसचे लांडगे होते, बरोबर. या लांडग्यांमुळे खरं तर महाराज मुघलांच्या हाती सापडले, नाही तर कोणाची टाप नव्हती महाराजांच्या केसांना सुद्धा हात लावायचे. बरं, हे लांडगे फक्त त्याच काळात होते का? असं अजिबातच नाही. हे लांडगे आत्ता सुद्धा आपल्या आजूबाजूला वावरताना आपल्याला दिसतात, सोशल मीडियावरती दिसतात. कसे? सांगते. छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर बऱ्याच जणांच्या बऱ्याच कंप्लेंट्स होत्या, किंबहुना माझ्या सुद्धा होत्या. मी माझा सविस्तर रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये आपण मांडलेला आहे, तो जर का तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही आवर्जून बघू शकता. छावा सिनेमामध्ये मला या गोष्टी आवडल्या, या गोष्टी नाही आवडल्या, या गोष्टी अशा असू शकल्या असत्या, या गोष्टी तशा असू शकल्या असत्या. ह्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा हक्क आपल्या सगळ्यांकडे नक्कीच आहे. पण आपल्यात असे काही लांडगे आहेत ज्यांना अजिबातच आनंद झालेला नाहीये की शंभूराजेंवरती इतका बिग बजेट सिनेमा बनलाय. आपल्या सगळ्यांमध्ये असे काही लांडगे आहेत ज्यांची अजिबातच इच्छा नाहीये की छावा हा सिनेमा घराघरापर्यंत पोहोचवावा, जगभरात पोहोचवावा. स्वरा भास्करनं समाजामध्ये लोकांच्या भावना किती मेलेल्या आहेत असं म्हटलंय. भयानक मृत्यूनंतर बुलडोझरनं मृतदेह उचलले गेले. अशा परिस्थितीमध्ये त्या गोष्टीवर चिंता व्यक्त न करता 500 वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर लोक राग व्यक्त करतायत. आपल्या सगळ्यांमध्ये असे काही लांडगे आहेत ज्यांना लिटरली शंभूराजेंचा इतिहास जो आहे अजिबातच स्वीकारायचा नाहीये. नावाने जरी ते हिंदू असले तरी पण ते आपल्याला सोशल मीडियावरती या प्रकारचे कमेंट करताना दिसतात. या लांडग्यांना बघून तुमचं काय मत आहे? काय काय तुमच्या मनात येतं? ज्या शंभूराजेंनी आपला धर्म वाचावा, आज ही जी डोक्यावरची टिकली शाबूत आहे ना, ही शंभूराजेंमुळे आहे. आज आपले जे सण उत्सव तसेच शाबूत आहेत ना, ते महाराजांमुळे आहेत. आज आपल्या देवारात जे देव आहेत ते महाराजांमुळे आहेत. आज आपण अगदी मला असं वाटतं अगदी बेधडकपणे आपल्या महाराष्ट्रात वावरू शकतो आणि सेफ फील करतोय. ते जे संस्कार आहेत ना, ते महाराजांमुळे आहेत या मातीमध्ये. कितीतरी अशा रील्स तुम्हाला सापडतील जिथे दिल्ली आणि मुंबईचं सातत्याने कंपॅरिझन केलं जातं. इज मुंबई सेफ फॉर गर्ल्स? देखो यार, रात के ना 3 बज रहे हैं और अभी कुछ लड़कियां इधर ऑटो रिक्शा के लिए वेट कर रहे थे क्योंकि सामने एमएनसी कंपनी तो साथ जॉब करते होंगे उधर. तो ऐसा होता है ना, व्हीकल्स आ रहे हैं, बाइक्स आ रहे हैं, तो कोई रुकता है, ईव टीजिंग होती है, कुछ भी नहीं, कोई हिम्मत भी नहीं कर सकता ये सब करने का मुंबई में. एंड हैट्स ऑफ टू मुंबई पुलिस ऑल्सो यार. रात को भी देखो 3 बज गया लेकिन पेट्रोलिंग चल रहा है. आणि मग मुंबई कशी चांगली आहे? मग विमेन सेफ्टी बद्दल असू शकते किंवा रात्री बेरात्री अगदी विमेनच नाही पण इनफॅक्ट कुणीही कधीही रात्री 3-3 वाजता सुद्धा अगदी रस्त्यावरती मुंबईच्या आरामात फिरू शकतो आणि एकदम सेफ फील करू शकतो. हे कोणामुळे वाटतं तुम्हाला? ऑफकोर्स मुंबई पोलिसांचं याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य जरी असलं तरी मूळतः याचं संपूर्ण श्रेय हे महाराजांना जातं, त्यांच्या संस्कारांना जातं. पण आपल्यातले असे काही लांडगे नक्कीच आहेत ज्यांना या सगळ्या गोष्टी अजिबातच पटत नाही. आणि म्हणूनच आजचा हा जो व्हिडिओ आहे हा अशा सगळ्या लांडग्यांना एक्सपोज करण्याकरता आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. छावा रिलीज झाल्यापासून ना बरेच असे काही लांडगे ऍक्टिव्ह झालेले आहेत जे निगेटिव्ह ब्रँडिंग करण्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहेत. निगेटिव्ह ब्रँडिंगचं एक उत्तम असं उदाहरण द्यायचं झालं तर ते हे उदाहरण बघा. आता मंडळी, छावा रिलीज झाल्यानंतर ना काही कंप्लेंट जरूर होत्या, म्हणजे माझ्याही होत्या. पण माझा जर का रिव्ह्यू तुम्ही ठीक आवर्जून पाहिला असेल तर मी शेवटी तरी तुम्हाला हे सांगितले की मला ना आता सगळ्या ह्या गोष्टींना खूप इग्नोर करायचं आहे. कारण हा सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हा सिनेमा नवीन पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हा सिनेमा आपल्या घरातल्या लहान लहान मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या इतिहासातला किंवा आपल्या इतिहासातला जो आपला राजा मिसिंग आहे ना, तो किमान त्यांच्या आयुष्यात मिसिंग नसेल.
वयाच्या 30व्या वर्षी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यात येतात आणि आपल्याला समजतात शंभूराजेंबद्दलच्या गोष्टी. ऑफकोर्स आपल्या सगळ्यांचं वाचन होतं, आपल्या सगळ्यांना माहिती होतं इतिहास काय, पण नवीन पिढीचं काय हो, त्यांच्यासमोर तो आदर्श कोण ठेवणार आहे? आत्ताच्या कॉन्व्हेंट स्कूल्स जिथनं महाराज हे पूर्णतः गायब आहेत. तर मला असं वाटतं की त्या एका कारणामुळे मी माझ्या ज्या 1 ते 2 कंप्लेंट्स होत्या सिनेमाबद्दलच्या त्या लिटरली तुमच्यासमोर मांडल्या अगदी प्रामाणिकपणे. पण तरी सुद्धा माझं हे शेवटचं वाक्य होतं की तरी सुद्धा मला या सगळ्या गोष्टी इग्नोर करायच्या आहेत आणि हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी बघावा अशी मी मनाच्या तळागाळापासून विनंती करते. हे मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये मांडलं होतं. पण आपल्या सगळ्यांमध्ये ना असे काही लोक आहेत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची भयंकर चीड आहे. कशी सांगते, फेसबुक ओपन करा, लिटरली तुम्हाला चॅलेंज देते. हा व्हिडिओ संपल्यानंतर फेसबुक ओपन करा आणि छावाबद्दलची कुठली पोस्ट असू द्या, मीम असू द्या, पोस्ट असू द्या, व्हिडिओ असू द्या, रील असू द्या, काय करायचं तुम्हाला एकच काम करायचंय. त्या व्हिडिओवरती रिॲक्ट झालेली जी लोक असतात, जे तुम्हाला कोणीतरी हसणारे असे इमोटिकॉन्स दिसतील, त्याच्यावरती क्लिक करायचं. हसणारे कोण 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 आहे हे बघा, हिअर इज द लिस्ट. आता ऑफकोर्स ना, म्हणजे यांची आडनावं, यांची नावं बघून आपल्या सगळ्यांना कळतं की यांना का चीड आहे. हे मला असं वाटतं की हे प्रॅक्टिकली आपण सगळेजण मेंटली यासाठी प्रिपेअर्ड आहोत की या गोष्टी होणारच होत्या. चुकीचा इतिहास गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्याला सांगत आलेले आहेत. खरा इतिहास आपल्यापासून कित्येक वर्षांपासून लपवत आलेले आहेत आणि त्याचमुळे शंभूराजे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिटरली छावासारखा सिनेमा बनवण्याची वेळ येते. हे दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं. जोपर्यंत छावा सिनेमा बनला नव्हता तोपर्यंत शंभूराजेंबद्दल किती जण बोलत होते मला सांगा सोशल मीडियावरती. 20 ते 25%, नॉट मोर दॅन दॅट. आणि आत्ता तो रेशो लिटरली 70 ते 75% पोहोचलाय. तर ही जी वेळ आलेली ना, ही चुकीचा इतिहास आपल्या सगळ्यांना शिकवण्यामुळे आलेली आहे. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या स्वाधीन गेला तेव्हा ब्रिटिशांनी सगळ्यात आधी काय केलं माहितीये का, आपला इतिहास आपल्यापासून लपवण्याचा अत्यंत दळभद्री असा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याचे जे परिणाम आहेत. खूप लाज वाटते अशा सगळ्या लोकांच्या नाही, ह्याच्या मराठी माणसांच्या कॉमेंट्स बघितल्या ना, जे छावा सिनेमाच्या विरोधात या पद्धतीची गरळ ओकतायत. तुम्हाला माझ्या या चॅनलचं उदाहरण देते. आपल्या या चॅनलवरती ना, ज्यावेळेला छावाचा हा व्हिडिओ आपण अपलोड केला होता रिव्ह्यूचा, त्याच्यानंतर 90 ते 110 कॉमेंट्स फेक अकाउंट्सवरनं अपलोड केल्या जात होत्या. मी रात्रभर बसून त्या अकाउंट्सला लिटरली ब्लॉक केले, रिपोर्ट केले. कारण ज्या वेळेला मी ब्लॉक करत होते, रिपोर्ट करत होते ना, त्या वेळेला त्यांनी अजून एक नवीन अकाउंट ओपन करून परत आपल्या चॅनलवरती ते मला स्लट शेम करत होते. आणि ऑफकोर्स माझं कमेंट सेक्शन काही सुलभ शौचालय नाही आहे, कुणी पण येईल आणि हगून जाईल इथे. त्याच्यामुळे ऑफकोर्स जिथे निगेटिव्हिटी असते, जिथे चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात, त्यांना लिटरली सरळसोटपणे आपण ब्लॉक करतो. आणि मला ती गोष्ट ना ऑन कॅमेरा बोलायला काहीच वाटत नाही. कारण इथे कमेंट सेक्शनमध्ये या डिबेट करू, डिसअग्री हो, ॲग्री हो, त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण तथ्यपूर्वक डिबेट करू. गरळ ओकायची असेल तर स्वतःच्या घरातल्या सुलभ शौचालयामध्ये जाऊन गरळ ओकायची, सोशल प्लॅटफॉर्म्सवरती नाही. आणि तेही महाराजांच्या विरोधात तर अजिबातच नाही. आता या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मला दिसत होत्या त्याच्यानंतर मी ठरवलं की काम करूया आपण ना. गेले 6 दिवस झालेत आता छावा रिलीज झालाय, बरोबर. 6 दिवसांमध्ये छावाच्या अवतीभोवती काय काय गोष्टी नक्की घडलाय ना, त्याच्या जरा बातम्या घेऊन येऊ राव. नाही त्याचं काय आहे, आजकालचे न्यूज चॅनल्स ना त्यांचा रोल विसरलेत. आजकालचे न्यूज चॅनल जे रणवीर अलाहाबाद याच्या पोस्ट टाकण्यामध्ये भयंकर व्यस्त आहेत. आणि हो, ती चौकातली जी कुत्री भांडत असतात ना, हा कुत्रा त्याला काय बोलला, तो त्याला काय बोलला, मग त्याच्यानंतर त्याने त्याला काय टोला लगावला, या सगळ्या बातम्या सांगण्यामध्ये भयंकर व्यस्त आहेत. म्हणूनच म्हटलं अस्सल जे न्यूज चॅनलचं जे काम आहे ना, ते आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. बघूया नक्की कसा होतोय हा प्रयत्न. सुरुवात करतोय. गेल्या 6 दिवसांमध्ये छावाच्या आजूबाजूला घडलेल्या सगळ्यात महत्त्वाची पहिली बातमी अशी की सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या ट्विटनुसार छावा आता मराठी भाषेमध्ये सुद्धा रिलीज केला जाणार आहे लक्ष्मणजी उतेकर यांच्याकडनं. आणि त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढची एक अत्यंत वाईट अशी बातमी आहे की इंडिया टाइम्सच्या या बातमीनुसार छावा जो सिनेमा आहे तो लिटरली लीक झालाय ऑनलाईन आणि संपूर्ण सिनेमा हा कुणी ना कुणी पायरेटेड कॉपी थिएटर्समध्ये जाऊन कुणीतरी ते शूट करून ऑनलाईन संपूर्ण सिनेमा हा अपलोड केलेला आहे. मला असं वाटतं या प्रकारच्या ज्या व्यक्ती असतात तर त्या व्यक्तींना तुम्हाला जिथे कुठे हे दिसतील हे तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही अशा अकाउंट्सला लिटरली रिपोर्ट टाका. कारण आपल्या शंभूराजांसाठी आपली एवढी तर कुवत नक्कीच आहे की आपण 300 रुपये खर्च करू शकतो एका तिकिटासाठी. कारण ना इतर बॉलिवूडचे टुकार सिनेमे, अर्धनग्न सिनेमे बघण्यासाठी आपण जातोच की, मग ते लांबलचक मी तुम्हाला यादी देऊ शकते. आणि माझ्यासमोर आलेले असतात ते, ज्यावेळेला मी मराठी सिनेमे बघायला जाते, मराठी सिनेमासाठी आवाज उचलते की या मराठी सिनेमा बघायला या, मराठी सिनेमा बघायला या, त्यावेळेला ना मला त्याच समवेत त्याच दिवशी बॉलिवूडचे जे रिलीज झालेले असतात ना टुकार सिनेमे, त्यासाठी आलेले सगळे मराठी बांधव मला दिसत असतात.
तर नक्कीच मलाच वाटतं जर का तुम्ही अशा फालतू चित्रपटांसाठी 300 रुपये खर्च करण्याची कुवत ठेवू शकता, तर या सिनेमासाठी सुद्धा 300 रुपये खर्च करण्याची कुवत ठेवा. हा सिनेमा सिनेमागृहातच जाऊन बघा आणि जर का याचे लांबलचक असे व्हिडिओज तुम्हाला कोणीतरी शूट करून ऑनलाईन जर का अपलोड केलेले दिसतील, तर हे तुमचं माझं आद्य कर्तव्य की आपण अशा अकाउंट्सला, अशा व्हिडिओजला त्वरित रिपोर्ट करावं. जोपर्यंत हा व्हिडिओ ऑन एअर येतोय तोपर्यंत 5 ते 6 दिवसातच छावा या सिनेमाची 200 कोटींची कमाई पूर्ण झालेली असणार. त्याच्यामुळे नक्कीच खूप खूप सुंदर रिस्पॉन्स या सिनेमाला नक्कीच मिळतोय. या सगळ्या मगाशी ज्या लांडग्यांबद्दलचं मी बोलले ना, तर आत्ताचा आणखीन एक लांडगा आहे KRK नावाचा. जेव्हा जेव्हा सोशल मीडियावरती तो तेव्हा फक्त गरळ ओकत असतो आणि याने लिटरली शंभूराजेंबद्दलची ही गरळ ओकली आहे. शंभूराजेंचा चुकीचा इतिहास विकिपीडियावरती लिहिलेला आहे आणि तो लिटरली मी वाचू सुद्धा शकत नाही, इतका दळभद्री शब्दात लिहिलेला आहे. KRK सारख्या व्यक्तीने मला असं सांगायचंय की तुमचं अस्तित्व ना शंभूराजेंच्या नखातल्या मळाच्या एका कणा इतकं सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे आपल्या अवकातीप्रमाणे आणि बौद्धिक पात्रतेनुसारच आपण सोशल मीडियावरती कॅमेरासमोर कधी पण 4 शब्द बोलण्याकरता यावं. गेली कित्येक वर्ष खरा इतिहास आपल्या सगळ्यांपासून लपवण्यात आलेला आहे. गेली कित्येक वर्ष शंभूराजेंचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णतः असा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला नाही. फक्त मुघलांचा इतिहास आपल्याला शिकवण्यात आला. अकबर, बाबर, औरंगजेब या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवण्यात आलेल्या आहेत, ज्यांची काहीच गरज नाहीये. आत्ताच्या आयुष्यात मी काय करू? आजच्या या दिवसात मी मुघलांकडनं काय आदर्श घेऊ? आजच्या आयुष्यात जर मला डिप्रेसिव्ह फील होत असेल, आत्ताच्या आयुष्यात जर मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वावरती संशय येत असेल, आत्ताच्या आयुष्यामध्ये जर का मी मेंटली वीक फील करत असेल, तर मी मुघलांकडनं काय शिकू? मी त्या इतिहासाचं करू काय? लोणचं घालू का? अशा केसेसमध्ये शंभूराजेंचा इतिहास सांगणं गरजेचं होतं. अशा केसेसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणं गरजेचं होतं. पण नाही, लाईक आय सेड, ब्रिटिशांकडनं ज्यावेळेला आपला भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर सुद्धा तो पारतंत्र्यातच होता. छावा बद्दलच्या अत्यंत चुकीच्या अशा बातम्या पसरवल्या जात आहेत की या सिनेमाला चांगला रिस्पॉन्स नाही मिळत आहे, या सिनेमाबद्दल लोक कंप्लेंट करताय आणि मग गल्लीबोळातला प्रत्येक जण स्वतः स्वयंघोषित इतिहासकार आता पुढे येतोय कॅमेऱ्यासमोर आणि गरळ ओकू पाहतोय. या सगळ्या लोकांना न जुमानता मला तुम्हा सगळ्यांसमोर काही पुरावे सादर करायचे आहेत, कारण मी ना या चॅनलवरती विदाऊट पुरावे काहीच बोलत नसते. नाशिकचं हे आहे एक्झाम्पल. शोज हाऊसफुल आहेत, एक्स्ट्रा शो वाढीव टाकलेले आहेत. आजवरच्या आयुष्यात माझं नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या 3ही गावांमध्ये माझं वास्तव्य असतं, कारण 3 ठिकाणी माझी घरं आहेत आणि त्याच्याचमुळे आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी एवढे सकाळचा 6-7चा शो आणि रात्रीचे एवढे लेट नाईट शोज कधीच पाहिले नव्हते. पुढचं उदाहरण हे आहे छत्रपती संभाजीनगरचं. हे आहेत ते सगळे शोज जे आपण बघू शकताय, ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय. याच्यानंतर आपण पुढचं जर का उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्याचं उदाहरण बघूया. पुण्याचे उदाहरण तर मी तुम्हाला कितीतरी रील्स अशा दाखवू शकते. लिटरली लोकांनी असं सांगितलंय की तिकीट मिळत नाही, त्याच्यावरनं भांडणं सुरू आहेत आणि काय 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 राडे सुरू आहेत. मला सगळ्या लोकांना हे सांगायचं आहे की कोणाचवर विश्वास ठेवू नका. स्वतः उठा, बुक माय शोवरती तिकीट बुक करा. तिथे तुम्हाला वाटत असेल की नाही मग हे फेक असतं वगैरे वगैरे, थेट जा तिकीट काउंटरवरती, तिथे तिकीट बुक करा आणि तिथे तुम्हाला समजेल की किती लोक येत आहेत, किती लोक जात आहेत, हा सिनेमा किती जण बघताय ते. निगेटिव्ह बातम्यांना बळी पडू नका. आपल्या शंभूराजेंचा सिनेमा आलेला आहे, या सिनेमाला किती मोठे करू शकतो हा आपण विचार करायला हवा. कुणीतरी एक मेकर येतोय, बॉलिवूडच्या अत्यंत घाणेरड्या गलिच्छ दलदलीमधनं बाहेर येतोय, तो हिम्मत करतोय. मी स्वतः लक्ष्मणजी उतेकर यांच्या विरोधात होते ज्यावेळेला मला कळलं की ते लेफ्टिस्ट मेंटॅलिटीचे आहेत आणि ते हा सिनेमा बनवतात. पण तरी सुद्धा छावा बघितल्यानंतर माझं मतपरिवर्तन झालंय, मी ती गोष्ट मान्य केली आहे. मग ज्यावेळेला एखादा मेकर बॉलिवूडच्या एवढ्या दलदलीमधनं बाहेर येऊ पाहतोय, विकी कौशल सारखा टॅलेंटेड ऍक्टर शंभूराजेंची भूमिका प्ले करतोय, त्याच्यामध्ये ना चुका काढत बसण्यापेक्षा या सिनेमाला मोठं कसं करू शकतो ते बघा ना. आयुष्यात कधीच मी तुम्हाला सांगते, जो माणूस छावा सिनेमा त्याने पाहिल्या आयुष्यात त्याच्या मनात कधीच स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार सुद्धा येणार नाही, कारण आपण कुठल्या ब्लड लाईनला बिलॉंग करतो ना हे त्याला चांगलंच कळेल हा सिनेमा बघितल्यानंतर. जे धाडस, जे शौर्य, जे आपल्या रक्तामध्ये ना त्याची जाणीव तुम्हाला करून देणारा हा सिनेमा आहे. पुढचा माझा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, शेवटचा मुद्दा आजच्या व्हिडिओमधला, की मला सांगा आतापर्यंत बॉलिवूड महाराष्ट्रात गेली कित्येक वर्ष सिनेमे बनवत आले आणि चिक्कार पैसा कमवत आले. इनफॅक्ट हॉलिवूड नंतर संपूर्ण जगभरात सगळ्यात मोठी फिल्म इंडस्ट्री कुठली असेल तर ती बॉलिवूड आहे. मला सांगा इतक्या वर्षांमध्ये बॉलिवूडकडनं एक तरी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावरती सिनेमा बनला का? तानाजी सोडून. तानाजी सुद्धा छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर बनलेला नाहीये, तो एक वेगळा विषय आहे. छत्रपती श्री शंभूराजे यांच्यावरती बॉलिवूडकडनं एक तरी सिनेमा बनला का, या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या. का नाही बनला? यांना क्रिश सारखे इमॅजिनरी हिरो
सुचलेत, पण या मातीत तुम्ही जर का बिझनेस करता, या मातीत जर का तुम्ही सिनेमामध्ये काम करता, या मातीतल्या लोकांच्या कष्टाच्या पैशातनं तुम्ही श्रीमंत होताय, तर तुमची ही पहिली जबाबदारी आहे की तुम्ही या मातीत जन्मलेल्या सगळे संत, महात्मे, जे रिअल सुपर हिरोज आहेत, जे या नवीन पिढीला कळायला पाहिजे, त्यांच्यावरती सिनेमे बनवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच छावामध्ये कुणी किती सिक्युलरिझम शोधण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. छावा हा सिनेमा पूर्णपणे आपल्या शंभूराजेंना न्याय देणारा सिनेमा आहे, हे मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगते. आणि परत एकदा सांगते, हा व्हिडिओ त्याच्यामुळे मी परत एकदा घेऊन आले तुम्हा सगळ्यांच्या ज्या काही 6 दिवसात झालेल्या घडामोडी आहेत, त्या सगळ्यांच्या घडामोडींना उत्तर देण्यासाठी. आता मंडळी, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, म्हणजे बऱ्याच क्रिटिक्स पण असं म्हणणं आलं की नाही, मग बॉलिवूडकडनं आपण कायच अपेक्षा करू शकतो. अरे, बॉलिवूड गेली कित्येक वर्षांपासनं त्याच्यावरती कुठल्या लोकांचा प्रभाव होता, कुठल्या प्रकारच्या लोकांच्या आजूबाजूला ते फिरणारी माणसं, एका रात्रीतनं सगळं बदलेल का? हो, वेळ लागतो ना, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो, बदल घडण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. ही सुरुवात आहे. आता बघा, ऋषभ शेट्टीचा आणखीन एक सिनेमा येतोय छत्रपती शिवाजी महाराजांवरती, लांबलचक लाईन लागणार आहे, बाप बाप सिनेमे येणार आहेत. पण त्यासाठी आपली जबाबदारी आहे, आपल्या महाराजांना जे ऑलरेडी सगळ्या लोकांपर्यंत एव्हाना पोहोचायला हवे होते, जे नाही पोहोचले त्यांना जगभरातल्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे ॲज अ प्रेक्षक म्हणून. आणि त्याच्याचमुळे या छोट्या छोट्या उणीवांकडे लिटरली दुर्लक्ष करा आणि या सिनेमाला जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट करा. अजून सुद्धा लिटरली तिकीटं मिळत नाहीयेत, ही परिस्थिती आहे. शाळांमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांना घेऊन जा थिएटर्समध्ये, त्यांना ही सिनेमे दाखवा, तर एक नवीन पिढी आदर्शवान घडेल. नाहीतर मग जे काही चालले आता जयंतीचं त्याच्याबद्दलचे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती चिक्कार तुम्हाला सापडतील. बाकी हा होता माझा व्हिडिओ छावा या सिनेमाबद्दलचा. तुमचं काय मत आहे छावाबद्दल ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि कुठच्या नीश पातळीची निगेटिव्ह ब्रँडिंग तुम्ही पाहताय आता, तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. हर हर महादेव.